आपण या ठिकाणी आज आहोत। हे आहे शहापूर तालुक्यातील वाफे येथील हे वन विभागाचं शहापूर वन पर्यटन केंद्र। हे केंद्र या ठिकाणी कार्यरत आहे। शहापूर वन विभागाकडून करोडो रुपयाचा निधी यासाठी वापरलेला आहे। चांगले असे हॅट्स बनवले, सगळा निधी या ठिकाणी वापरण्यात आला आहे। मात्र अजूनही हे निसर्ग पर्यटन केंद्र चालू झालेले नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी यातील परिस्थिती सुद्धा खूप भयंकर झालेली आहे। करोडो रुपयाचा निधी खर्च करून सुद्धा या ठिकाणी हे केंद्र अजूनही बंद आहे। त्याच्यामुळे केलेल्या कामांची सुद्धा पुन्हा एकदा खराबी होत आहे। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सध्याचे जे वनमंत्री आहेत आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्यांच्याच हस्ते या ठिकाणी हे बघा आपण पाहू शकता, त्यांच्याच हस्ते या ठिकाणी या निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत वाफे मध्यवर्ती रोपवाटिका पर्यटन स्थळाचं उद्घाटन या ठिकाणी झालं होतं। आणि त्यावेळेस ते पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असताना त्यांनी या निसर्ग पर्यटन केंद्राचा या ठिकाणी उद्घाटन केलं होतं। परंतु आता ते वनमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याच कालावधीत उद्घाटन झालेल्या या रोपवाटिकेचा, या पर्यटन स्थळाचा चांगल्या पद्धतीनं सुरुवात होणं गरजेचं आहे। या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे, परंतु ते अजूनही सुरू झालं नाही। त्याच्यामुळे तालुक्यातील वन विभागानं, त्यानंतर जिल्हा वन विभागानं, त्याचबरोबर आदरणीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। हे पर्यटन केंद्र लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन विकास भेरेसह पत्रकार योगेश हजारे, मी ठाणेकर न्यूज चॅनल, शहापूर।